श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे आपलं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर यंदा श्रावण महिना सुरू होत आहे. तर 23 ऑगस्ट 2025 पर्यंत श्रावण महिना असणार आहे. यंदा श्रावणी 4 सोमवार आलेले आहेत. तर पहिला सोमवार 28 जुलैला आहे. त्यानंतरचा दुसरा सोमवार 4 ऑगस्टला, 11 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट या पद्धतीने 4 सोमवार आपल्याला यावर्षी मिळणार आहेत. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला हे एक फूल कुठे दिसलं तर ते घरी घेऊन यायचं आहे. श्रावण महिना संपण्याआधी जर तुम्हाला हे फूल कुठं मिळालं तर तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा जी आहे तर ती पण पूर्ण होऊ शकते. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. चहू बाजाराने पैशांचा ओघ वाढेल, घरामध्ये सुख समृद्धी येईल. तर असा हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे, हे जे फूल आहे तर ते आपल्याला घरी आणायचं आहे. ते फूल नेमकं कोणतं आहे याविषयीची सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असेल तर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्वक व्हिडिओज पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा. मी जेव्हा नवीन व्हिडिओ पाठवेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे, तो श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे. श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारी हा उपाय केला तर उत्तमच आहे. जर श्रावणी सोमवारी शक्य नसेल तर श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो. त्यामुळे तुमच्या वेळेनुसार हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. परंतु श्रावणी सोमवार हा उपाय करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न तुम्ही करू शकतात, कारण की श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवतत्व हे जागृत स्वरूपामध्ये असतं. त्यामुळे केलेल्या सेवेचे उपायाचे फळ तुम्हाला शीघ्र मिळतं. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारीच तुम्ही हा उपाय करा. जर शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरी चालेल. सगळ्यात आधी तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे ते आपण जाणून घेऊयात. तर पहा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो, ज्यामध्ये प्रामुख्याने आपल्या आर्थिक समस्या असतील, काही शारीरिक असतील, मानसिक असतील किंवा आर्थिक असतील. समस्या कुठल्याही असू दे, तर तुम्ही खूप कष्ट केलेले, मेहनत केली तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही, तुमची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही. घरामध्ये आलेला पैसा त्या कारणाने, कोणत्याही कारणाने तो बाहेर निघून जातो. तो फार जास्त काळ आपल्या घरात टिकत नाही. घरामध्ये आजारपण वाढलेले आहे. घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते. आजारपणामध्येच तुमच्या घरामध्ये आलेला जो काही पैसा आहे तर तो महिन्याच्या अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण भासू लागते. तर पैशाची चणचण हे कायम असते. मग तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जाचा डोंगर जो आहे तर तो वाढतच जातो. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्यास सापडत नाही. याशिवाय तुम्ही घराचं कर्ज घेतलं असेल आणि ते लवकरात लवकर तुम्हाला फेडायचं असेल, तुम्ही गाडी घेतली असेल, त्याचे तुम्हाला हप्ते भरायचे असतील, त्यातून देखील तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर हा उपाय केल्याने लगेचच तुमच्या आयुष्यातून सर्व कर्ज किंवा आर्थिक समस्या जातीलच असं नाही, परंतु हा उपाय केल्यामुळे कष्टासोबत, मेहनतीसोबत महादेवांचे आशीर्वाद देखील मिळावे. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्यावरती असावा, कारण की लक्ष्मी ही चंचल आहे. तिला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावे लागतात. त्यामुळे देखील घरामध्ये खूप फरक जाणवतो. बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या घरातील उपवर मुलं मुली असतात, त्यांच्या विवाहामध्ये सतत काही ना काही अडथळे येत असतात. त्यांचे विवाहाचे योग जुळून येण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला हे एक फूल घरामध्ये घेऊन यायचं आहे. हे फूल कोणते आहे तर ते फूल म्हणजेच गोकर्णाचं फूल. गोकर्णाच्या फुलाला वास्तुशास्त्रामध्ये सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक म्हणून मानलं जातं. गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत सुद्धा केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते. तुम्ही हे स्वतः करून बघा. जेव्हा आपण गोकर्णाचं फूल लावतो
म्हणजे झाड लावतो तेव्हा खरंच घरामध्ये सुख समृद्धी नांदते. शिवाय गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत होतो आणि सदस्यांचे मन स्थिर राहते असं देखील मानले जाते. घरामध्ये सकारात्मकता राहते, त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात. घरामध्ये गोकर्णी लावणे खूप शुभ असते, त्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात. त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते. एवढं महत्व गोकर्णाच्या फुलेला आहे. म्हणूनच श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला गोकर्णाचे हे एक फूल घरी घेऊन यायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये गोकर्णाचा वेल असेल तर उत्तमच आहे. घरातच तुमच्या गोकर्णाची फुलं आहेत, त्यामुळे तुम्ही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. तुमच्या समस्येनुसार तुम्हाला हा गोकर्णाच्या फुलाचा उपाय करायचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 3 उपाय शेअर करणार आहे. 3 पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता. तर सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे. जर कर्जबाजारीपणा खूप वाढत असेल, पैशाच्या समस्या कायम तुमच्या घरामध्ये असतील, तर मग तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. त्यामुळे घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकून राहतो. घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, कारण ही लक्ष्मी ही एक चंचल आहे. ती एका ठिकाणी कधीही राहत नाही. मग तिला घरामध्ये टिकून ठेवायचं असेल तर मग हे काही उपाय आहेत, काही विशिष्ट तिथीवरतीच करून घ्यावेत. तर त्यासाठी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे. आता सोबतच आपल्याला अजून काही वस्तू देखील लागणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. त्या कलशामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचं आहे. चिमूटभर तीळ सोबतच 1 चमचाभर कच्चं दूध आपल्याला या कलशामध्ये टाकायचं आहे. आता हा कलश आणि सोबतच आपल्याला गोकर्णाचं फूल घेऊन आपल्या घराजवळ एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तिथे या दोन्ही वस्तू घेऊन जायचं आहे. शक्य असेल तर सोमवारी जा. शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही गेला तरी चालेल. परंतु हा उपाय तुम्हाला जवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्येच म्हणजे शिवमंदिरामध्ये जाऊन करायचं आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी आपण जे कळशामध्ये पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि आपण ते गोकर्णाचं फूल घेतलेलं होतं तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. अर्पण करण्याआधी ते थोडंसं तुम्हाला पाण्याने ओलं करायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि तिथे बसून तुम्हाला एक सेवा करायची आहे. तर ती सेवा म्हणजे ज्या काही आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात यासाठी तुम्हाला महादेवाचा अतिशय प्रिय मंत्र महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे. महामृत्युंजय मंत्र जो आहे तर तो तुम्हाला माहितीच आहे कोणता आहे. नसेल माहिती तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर जास्तीत जास्त 108 वेळा तिथे बसून तुम्हाला पठण करायचं आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधना मृत्युमोक्षी यमामृता या मंत्राचा 108 वेळा बसून तिथे पठण करायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही 16 वेळा म्हणजे शक्य नसेल तर तुम्ही 16 वेळा पठण केलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर तुम्हाला महादेवांना तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. बघा, या उपायामुळे काय होईल, आपल्या आर्थिक समस्या दूर होतात. चहूबाजूने पैशांचा ओघ वाढतो. कष्टाला तर पर्याय नाही, परंतु कुठून ना कुठून तरी तुम्हाला पैसे कमवण्याची संधी उपलब्ध होत असते. असा हा उपाय आहे. तर त्यानंतर या गोकर्णाच्या फुलाचं तुम्हाला काय करायचं तर शिवलिंगावरती जे गोकर्णाचं फुल आपण अर्पण केलं होतं ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. घरी आल्यानंतर मग आपण जिथे धनसंपत्ती म्हणजे आपण जिथे पैसे ठेवतो तिथे आपल्याला त्या तिजोरीमध्ये हे फूल तर ते ठेवायचं आहे. सांगितल्याप्रमाणे गोकर्णाच्या फुलामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे हे फूल आपण महादेवावरती अर्पण केलेले होतं. त्यामुळे एवढी सकारात्मकता एवढी शक्ती त्यामध्ये आलेली असते, ज्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या आहे तर त्या हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होतात नाही का. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे जो आपल्याला करायचा आहे तर तो घरामध्ये एखादी व्यक्ती खूप आजारपण वाढलेले असो किंवा बघा घरामध्ये एखादे वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा तरुण व्यक्ती असेल जी खूप आजारी आणि सारखी आजारी पडत असते. आजारपण काही केलं तरी दूर होत नाही. मग अशा वेळेस आपण सगळे प्रयत्न करून थकलेलो असतो, पण आपल्या प्रयत्नांसोबतच जर महादेवाचे आशीर्वाद आपल्याला मिळाले तर आपलं आजारपण देखील दूर होऊ शकतं. बऱ्याचदा दवाखाना करून देखील गुण येत नाही. अशा वेळेस आपण काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावे. उपाय केले आणि त्यातल्या त्यातच श्रावण महिन्यामध्ये महादेवांसमोर जर हा उपाय केला तर नक्कीच
महादेवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. आता श्रावण सोमवारी आपल्याला काय करायचं आहे, निळ्या रंगाचं हे हे एक गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे. जवळच असलेल्या महादेवाच्या कलशामध्ये जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. सोबत आपल्याला एक कलश भरून पाणी देखील घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर मग हा जो काही उपाय आहे तो आजारी व्यक्तीने केला तरी चालेल, परंतु आजारी व्यक्तींकडून हा उपाय करणे शक्य नसेल तर त्यांच्या वतीने घरातील कोणत्याही एका सदस्याने हा उपाय केला तरी चालेल. पहा, सगळ्यात आधी आपल्याला जो कलश भरून पाणी नेलेलं होतं तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं. त्यानंतर गोकर्णाचं फूल शिवलिंगावरती ठेवायचं आणि तिथे तुम्हाला बसून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा 16 वेळा जप करायचा आहे. ती आजारी व्यक्ती असेल तर ती जर सोबत असली तर तिने देखील हा जप केला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेले हे गोकर्णाचे फूल आपल्याला उचलायचं आहे. घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आणल्यानंतर मग आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला हे फूल जे आहे तर ते ठेवायचं आहे. स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये गोकर्णाचं फूल बांधून तुम्ही ठेवू शकता. यामुळे घरामध्ये असलेले आजार पण शारीरिक व्याधी हळूहळू नष्ट होऊ लागतात. त्यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे जर तुमच्यामध्ये मुलं-मुली असतील, त्यांच्या विवाहामध्ये अडथळा येत असतील, त्यांच्या विवाहाचे योग जुळून येत नसेल तर त्यांच्यासाठी करायचं आहे. या उपायासाठी सेम तुम्हाला निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे. त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे. बघा, साधं मीठ टाका किंवा खडे मीठ टाकलं तरी चालेल. हे गोकर्णाचं फूल जे आहे तर ते त्या व्यक्तीच्या विवाहामध्ये अडचणी येत आहे. त्यांची सतत अडलेली कामं पूर्ण होत नाही, म्हणजे ज्यांना सतत अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागत आहे, अशा व्यक्तींवरून हे गोकर्णाचं फूल 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याच दिशेने गोकर्णाचं फूल जे आहे त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही ते वाहत्या पाण्यामध्ये हे गोकर्णाचं फूल प्रवाहित करू शकता. आणि आता पाण्यामध्ये प्रवाहित करू शकत नसाल तर मग तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी हे फूल टाकून देऊ शकता. अशा ठिकाणी टाकू नका जिथून ते कोणाच्या तरी म्हणजे पायाखालून ओलांडला जाईल, नाही का. तर या अशा प्रकारे तुमच्या समस्यानुसार तुम्ही यापैकी एक उपाय करून पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बोला हर हर महादेव.